नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज मी बनवणार आहे पनीर बटर मसाला. त्याच्यासाठी मी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. कांदे छान साफ करून घ्या. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही कांदा चिरा, कारण की हे कांदे आपल्याला पॅनमध्ये फ्राय करायला टाकायचे आहेत. टोमॅटो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापा. बघू शकता तुम्ही, मी पॅनमध्ये कांदा फ्राय करायला टाकलेला आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो चिरून देखील त्यातच टाकायचं आहे आणि छान असं कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, बारीक गॅस करून. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो छान असा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपल्याला मगज बी घालायचे आहे, काजू घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे. आपलं एका साईडला कांदा टोमॅटो परतून होत आहे, तोपर्यंत आपण पनीर चिरून घेऊयात. तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्या आकारामध्ये पनीर आवडतं त्या आकारामध्ये तुम्ही पनीर चिरून घेऊ शकता. मी या पद्धतीने पनीर चिरून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने चिरू शकता. आपलं पनीर चिरून झालेलं आहे आणि आपलं कांदा टोमॅटो पण छान मॅश झालेला आहे. शिजून बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने शिजवा. याच्यापेक्षा तुम्ही जास्त शिजवलं तर त्याची चव वेगळी लागेल. आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण हे वाटण घालून घेऊयात आणि मिक्सरला वाटून घेऊयात. छान अशी बारीक पेस्ट करून घ्या. बघू शकता तुम्ही. आपण या पद्धतीनेच बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत. चला तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपल्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे. मी पनीर घेतलं आहे पावशर मटार घेतला आहे. सुहानाचा बटर पनीरचा मसाला घेतलेला आहे. बटर घेतलेला आहे. मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, धने पावडर, हळद आणि जी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट आहे ती मगाशी आपण वाटून घेतलेली पेस्ट आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घाला. आपल्याला याच्यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. एक बटरचा तुकडाही घाला तुम्ही. बटरनी काय होतं, पनीरला छान अशी टेस्ट आणि स्वाद पण खूप छान लागतो. तुम्ही त्याच्यामध्ये आता पूर्ण पनीर घालून घ्या आणि एकदम हळू हाताने पनीर तुम्हाला हलवायचं आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. बघू शकता तुम्ही. मी ज्या पद्धतीने करत आहे तसं करा. छान असं फ्राय करून घ्या तुम्ही पनीर. खूप लाल नाही करायचं आहे पनीर आपल्याला. मीडियममध्येच फ्राय करून घ्यायचं आहे पनीर. बारीक गॅस करून पनीर तुम्ही फ्राय करायला ठेवून द्या. तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. पुऱ्या करणार आहोत आपण. त्याच्यासाठी एका साईडला कणिक मळून घेणार आहोत. बघू शकता माझी कणिक मळून झाली तोपर्यंत पनीरही फ्राय झालेलं आहे. बघू शकता. याच पद्धतीने पनीर फ्राय करा. याच्यापेक्षा जास्त पनीर तुम्ही फ्राय केलं तर ते खूप कडक लागतं आणि मग ती चव पण वेगळी लागते त्या पनीरची. पनीर आपण आता साईडला काढून घेऊयात. आपली कणिक पण मळून झालेली आहे. थोडंसं तेल घालून छान अशी कणिक मळून तुम्ही 10-15 मिनटं ठेवून द्या. छान कणिक मळून ठेवली ना की छान पुऱ्या किंवा चपात्या दोन्हीही छान होतं. चला तर मग आता आपण पनीर काढून घेऊयात कढईमधून. बघा आपलं पनीर किती छान असं फ्राय झालेलं आहे आणि याची चवही खूप छान लागते थोडंसं फ्राय करून घेतलं की. आणि याच कढईमध्ये आता आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्ही टाकणार आहोत आणि ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. हा आपला सुहानाचा पनीर बटर मसाला आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही छान मिक्स करून घ्या. तुम्ही याच्यामध्ये पाणी न घालता दूध जरी घातलं तरी चालणार आहे. मी तर पाणीच वापरलेलं आहे. बघू शकता तुम्ही.
याच्याने चव पण खूप छान येते आणि आपली ग्रेव्ही जी आहे ना, भाजीची ग्रेव्ही ती खूप छान अशी घट्ट आणि चवीलाही खूप छान लागते। हा मसाला घातला की तुम्हाला दुसरा पनीरचा मसाला घालायची गरज नाही आहे। चला तर मग आपण आता पूर्ण वाटलेली पेस्ट तेलामध्ये घालून घेऊयात, छान परतून घेऊयात। बघू शकता मी चांगली ग्रेव्ही परतून घेत आहे। याच्यामध्येच आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट तुम्ही परततानाच घाला, त्याच्यामुळे छान टेस्ट येते। चला तर आता मसाले घालत आहोत आपण। हळद घातलेली आहे, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट जास्त घालू नका, नाही तर खूप वास येतो। धने पावडर, हे सर्व घालून छान मिक्स करून घ्या। बघू शकता तुम्ही मसाला खूप छान आपला शिजत आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं वरतून तेलही घालू शकता। मसाला जर तुमचा चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही तेल पण वापरू शकता वरतून। बघू शकता मी तर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान असा मसाला परतून झालेला आहे। आपण जी सुहाना पनीर बटर मसाल्याचा जो मसाला आहे, जो आपण पाणी टाकून मिक्स केलेला होता, तोही आपण याच्यातच घालून घेणार आहोत आणि दोन्ही छान मिक्स करणार आहोत। मी पूर्ण मसाला ओतलेला आहे आणि छान मिक्स केलेला आहे। याच्याने काय होतं, आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट होते आणि चव पण खूप छान लागते। आपला मसाला छान शिजत आहे। आता याच्यामध्येच आपल्याला एका साईडला तुम्ही मॅप्कोचा मटार वापरणार असाल तर तुम्ही डायरेक्ट घालू शकता, पण मी शेंग असते ना आपली मटार, तो वाटाणा आणलेला आहे, त्याच्यामुळं तो जरा थोडासा मी एका साईडला उकडून घेत आहे, कारण की ग्रेव्हीमध्ये आपला मटार असा पूर्ण शिजणार नाही आहे, त्याच्यासाठी मी साईडला थोडासा मटार शिजवून घेत आहे। 50% शिजवून घेणार आहे मटार मी, आणि आपला मटार 50% शिजत आलेला आहे। आपण मटार आता आपल्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आणि जे आपण फ्राय केलेलं पनीर आहे ते पण आपण ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत। मी मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला। बारीक गॅस ठेवून तुम्हाला ग्रेव्ही शिजवतच राहायची आहे। जेवढी तुम्ही ग्रेव्ही छान परतणार, छान शिजवणार, तेवढी तुमची भाजी छान लागणार आहे। कारण की आपण कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला तर आहेच आहे, पण थोडासा असा वास हा राहतोच, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे। मीही छान मसाला परतून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पण मसाला छान शिजवून घ्या। तुम्हाला लागत असेल तर थोडंसं तेल पण घालू शकता तुम्ही। बघा आपला मसाला छान शिजवून झालेला आहे आणि आता आपला मटार पण 50% शिजलेला आहे। तर आपण आता ग्रेव्हीमध्ये मटार ॲड करणार आहोत। बघा तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे। हा 50% शिजवलेला मटार आहे आणि पनीर जे आपण फ्राय करून घेतलं होतं ते बघू शकता तुम्ही, किती छान असा मटार आणि पनीर मिक्स करत आहोत आपण। मटार बघा कसा असा छान हिरवागार दिसत आहे। असा मटार तुम्ही जर आधी उकडून घेतलात तर मटार असा छान दिसतो, डायरेक्ट भाजीमध्ये घातलास तुम्ही तर मटार असं दिसत नाही बघा। आणि जे काही आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली होती हे त्याचं पाणी आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल एवढं खराब पाणी कसलं घातलं भाजीमध्ये हिने, तर आपलं ते मिक्सर धुवून घेतलेलं पाणी आहे भांड्याचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घाला, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकता। आणि आपण याच्यामध्ये बटर पण घातलेला आहे वरतून, बघितलं असेल तुम्ही, छान असा सुगंध सुटलेला आहे, खूप छान भाजी झालेली आहे। आपण अर्धा तास तर ही भाजी शिजवून घेणार आहोत। बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे। बघा तुम्ही, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता। मग आम्हाला तर एवढीच ग्रेव्ही आवडते म्हणून मी एवढी ठेवलेली आहे। चला तर मग आता आपण पुऱ्या बनवणार आहोत। आपण कढईमध्ये तेल ओतूयात
तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल ओता आणि एका साईडला तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता। जसं मी लाटत आहे तशी छान तुम्ही पुऱ्या लाटून घ्या। तोपर्यंत आपलं तेल छान कडक गरम होत आहे। तुम्ही ह्या भाजीबरोबर रोटीही खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, पण माझ्या मुलाला पुऱ्याच खायच्या आहेत म्हणून मी पुऱ्या बनवत आहे। नाहीतर तुम्ही असं म्हणाल पनीरच्या भाजीबरोबर पुरी कुठं असते का असं तुम्हाला वाटेल, पण तसं काही नाही आहे, तुम्ही काही खाऊ शकता। मी माझ्या मुलासाठी बनवत आहेत पुऱ्या म्हणून म्हटलं चला तेही तुम्हाला दाखवूयात। एका वाटीने तुम्ही असे चपाती लाटून झालेली आहे पूर्ण। ही चपाती पुऱ्यांसाठी माहिती आहे का थोडी जाडसरच लाटायची, खूप पातळ लाटली की पुऱ्या अशा कडक होतात आणि त्या फुगत पण नाहीत। बघू शकता माझी चपाती लाटून झालेली आहे आणि मी एका वाटीने असं थाप मारून पुऱ्याही पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण आपलं तेलही गरम झालेलं आहे, आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत। पहिल्यांदा मी एकच पुरी सोडत आहे, नंतर आपण बाकीच्या हळूहळू सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत। कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, प्लीज मला सपोर्ट करा। बघा आपल्या पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत। अशा प्रकारे माझी रेसिपी पूर्ण झालेली आहे करून। तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्हीही ट्राय करा। चला बाय बाय।